नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सावलीचे सत्य समोर येऊन सारंगने सावलीला न्याय देत आता ऐश्वर्याने केलेले कटकारस्थान सारंगने तिलोत्तमासमोर आणताच तिलोत्तमाच्या सुद्धा काळजाला धडकी भरून सारंग आता पुन्हा सावलीसोबत मेंदळ्यांच्या घरी राहायला सुरुवात करता क्षणी इकडे मात्र भैरवीने मोठा डाव साधून 50 लाखाच्या 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी 3 गाणे गाण्यासाठी जेव्हा आता भैरवी सावलीला घेऊन आता सोर यज्ञामध्ये जाते आणि त्याच वेळेस आता सावलीसोबत प्रेम झालेला सारंग ज्या वेळेस आता स्वर यज्ञामध्ये सावलीच्या पाठीमागे जातो आणि त्याच वेळेस आता जगन्नाथने तिसरा मोठा भयानक धमाका करून दुसऱ्या गाण्याच्या वेळेस जगन्नाथ हा सारंगला कसे सावलीसमोर आणतो आणि सावलीला रंगे हात पकडून देत ताराचा आवाज हा ताराचा नसून तो सावलीचा असल्याचे सत्य जगन्नाथ कसे सारंग समोर आणतो आणि सावली हीच गान कोकिळा असल्याचे सत्य आता सारंग समोर येऊन संशय असलेल्या सारंगला कशी खात्री होते आणि त्यानंतर आता सारंग कसा सावलीचा स्वीकार करतो हे सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यामध्ये आता सावली ही घर सोडून गेल्यामुळे तिलोत्तमाने आता सारंगचे लग्न अस्मीसोबत करण्याचे ठरवलेले असते आणि त्यासाठी तिलोत्तमाने सारंगला आता 2 दिवसाची मुदतही दिलेली असते. पण 2 दिवसाच्या मुदतीच्या आत सारंगने सावलीला मेंदळ्यांच्या घरी आणलेली असते आणि एवढेच नाही तर सावली ही खरं सोनं असून सावलीची यामध्ये काही चूक नसल्याचे सत्य सारंगने आता त्या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र तिलोत्तमाला दाखवून आता स्पष्ट केलेलं असतं. सारंग म्हणतो की आई, यामध्ये हे सगळं जे कटकारस्थान केलंय ते केलंय म्हणजे फक्त ऐश्वर्या वहिनीने. सावलीने ज्या चिठ्ठ्या लिहिल्या होत्या त्या चिठ्ठ्या स्वतःकडे लपवून ठेवत नोटपॅडमध्ये तो तसाच ठेवत ऐश्वर्याने तिच्याच नावाने दुसऱ्या चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्या तुला दाखवल्या. आणि त्यामध्ये आता सारंगने ऐश्वर्याचे अक्षर आता तिलोत्तमासमोर आणलेले असते आणि ऐश्वर्याने सुद्धा आता नाविलाजाने तिच्या तोंडाने कबुली दिलेली असते. तेव्हा आता सारंग आता तिलोत्तमाला म्हणतो की आई, मला वाटतंय की तू आता खरा न्याय करशील. तेव्हा आता त्याच वेळेस आता नाविलाजाने तिलोत्तमाला ऐश्वर्याच्या कानाखाली मारावी लागलेली असते आणि नीलने सुद्धा ऐश्वर्याच्या कानाखाली मारलेली असते. आणि त्याच वेळेस सारंगने सावलीला न्याय मिळवून दिलेला असतो. आणि एवढंच नाही तर आता सारंगने सावलीला बेडरूममध्ये झोपण्याची सुद्धा परवानगी दिलेली असते. पूर्ण आता सारंगने ठरवलेले असते की या घरात आतापर्यंत सावलीला आपण काडी एक मात्र जागासुद्धा देऊ शकलो नाही, ती सावली खरी निघाली आणि त्यामुळे आता सावलीला तिचा हक्क आणि अधिकार द्यायलाच हवा असा विचार करून सारंगने आता सावलीला बेडरूममध्ये झोपण्याची परवानगी दिलेली असते. आणि किचनमधील आता सगळं सावलीचं सामान सारंगने त्याच्या बेडरूममध्ये शिफ्ट केलेलं असतं. इकडे मात्र ते सगळं कानावर येऊन देखील तिलोत्तमाला आता काहीच बोलता येत नसतं, कारण तिलोत्तमाचे तोंड आता सावलीच्या सत्याने सारंगने गप्प केलेले असते. आणि आता प्रेमाने सारंगने सावलीसाठी गाजरासुद्धा आणलेला असतो आणि सावलीसुद्धा आता खूप खुश असते. सारंग आता त्याचे प्रेम सावलीसमोर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. बेडरूममध्ये झोपण्याची परवानगी देऊन सावलीच्या केसात गजरा माळून सारंगने त्याचे प्रेम आता सावलीसमोर दाखवलेले असते. इकडे आता सावली ही घरी आल्याचे सत्य भैरवीला कळताच आता भैरवीच्या जीवात जीव आलेला असतो आणि त्यासाठी आता ताबडतोब भैरवी सावलीला फोन करते आणि म्हणते की सावली, तू कुठे गेली होतीस हे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, पण अर्जंट आता आपल्याला 3 गाणे गायचे आहे आणि त्याची तयारी तू सुरू कर, रिहर्सल्सला सुरुवात कर. आणि आता कोणत्या दिवशी गाणे गायचे हे भैरवीने सावलीला सांगितलेले असते. सावलीला मात्र आता ते काही आता भैरवीला नाही म्हणता येत नसतं आणि त्यामुळे अखेर सावलीला परवानगी द्यावी लागते. काही जरी झालं तरी भैरवी आपल्या कुटुंबासाठी करतात याची जाण ठेवून आता सावली तयार झालेली असते. इकडे आता सारंग हा सावलीच्या प्रेमात अटकलेला असतो.
ठरल्याप्रमाणे आता सावली ही गाणं गाण्यासाठी जाणार असते आणि आता सावली गाणं गायला जाताच इकडे मात्र सारंग म्हणतो की मलासुद्धा आता ताराचं गाणं ऐकायलाच हवं आणि ताराच्या गाण्याचा आवाजाचा फॅन असलेला सारंग आता गाणं गाण्यासाठी येणार असतो आणि आता सारंग देखील गाणं गायला येणार हे आता जगन्नाथच्या लक्षात येऊन जगन्नाथला ते समजलेलं असतं आणि जगन्नाथने आता प्लान केलेला असतो. काही जरी झालं तरी आता सावलीचा वनवास संपवायलाच हवा आणि त्यासाठी सावलीचा आवाज सारंगपर्यंत आणायलाच हवा असा विचार आता जगन्नाथने करून सावलीसुद्धा आता असिस्टंट म्हणून ताराचं काम करण्यासाठी तिकडे जाणार असल्याचे सारंगला समजलेलं असतं आणि आता इकडे सारंगच्या गाडीतूनच सावली आलेली असते. पण आता सारंगचा डोळा चुकून पटकन आता सावली ही भैरवीने सांगितल्याप्रमाणे त्या रूममध्ये जाते. एक गाणं तर सावलीने गायलेलं असतं. सगळेजण मंत्रमुग्ध होऊन आता ताराच्या त्या स्टेजवरील गाण्याने आता आनंद देऊन गेलेले असतात. आता मात्र इकडे दुसरे गाणे सुरू होणार असते आणि त्याच वेळेस आता जगन्नाथ त्याच्या माणसाला खुणावतो आणि त्याच वेळेस आता जगन्नाथ त्याच्या माणसाला खुणावून तो माणूस आता सारंगपाशी जातो आणि म्हणतो की तुमची सावली मॅडम कुठे तुम्हाला माहिती आहे का, चला मी तुम्हाला दाखवतो. आणि पटकन आता सारंग त्या माणसाकडे बघून आता खरंच सावली इथे कुठे दिसत नाही, तारा तर स्टेजवर आहे. मग सावली असे कोणते काम करण्यात मग्न आहे आणि तारा इथे गाणी गात असताना सावली नेमकं कोणतं काम करते हे आता सारंगला बघावायची इच्छा होते आणि सारंग म्हणतो की चला. आणि आता सारंग आता लगेच उठून त्या माणसासोबत आता पाठीमागे जातो आणि अखेर पडद्याच्या आडून आता जगन्नाथच्या माणसाने सारंगला सावली गाणं गात असल्याचे दाखवलेले असते आणि समोरासमोर तो नजारा बघून आता सारंगला भयानक धक्का बसतो आणि सावलीच्या आवाजात तारा गाणी गात असल्याचे सत्य आता जगन्नाथने सारंगसमोर आणलेले असते आणि सावली समोर आणत आता खऱ्या सत्याचा धमाका जगन्नाथने उडवलेला असतो आणि त्याच वेळेस आता जगन्नाथचा प्लान यशस्वी झालेला असतो. आणि इकडे आता त्याच वेळेस जगन्नाथ खुश झालेला असतो तर दुसऱ्या गाण्याला सुरुवात होते आणि इकडे आता सावली ही गाणं गात असल्याचे सारंगने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. ताबडतोब आता सारंग तो सगळा नजारा बघून थक्क होतो आणि आजपर्यंत जे लपून बसलं होतं ते सत्य सारंगसमोर येऊन तारा गाणी गात नसून सावली गाणं गाते आणि असिस्टंट म्हणून आजपर्यंत सावली आपल्याला खोटं बोलत राहिली आणि सावलीचा आवाज हा ताराचा आवाज जगासमोर आला हे सत्य सारंगसमोर येऊन आता सारंग दुसऱ्या बाजूने खुशसुद्धा झालेला असतो. तर आता सारंग हा पुढे कोणते भयानक पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.